आपण इथे बसूयात. बया आपली आप्पी होती असं वाटलंच नाही अजिबात. नाही हो, ती आता कलेक्टर अपर्णा सुरेश माने होती. कसलं भारी बोलले काकी तुम्ही. ठीक आहे, आपल्यासोबत असते ना आप्पी एकदम साधी राहते बघा. आपल्यासोबत असते ती आप्पी आणि इथं कलेक्टर. बरोबर. अगं काय बायका हाय का कोण हाय तुम्ही? हा, मला वाटलं आप्पीला बघितल्यावर डोक्याला हात लावून बसाल, पण हिथं तर कौतुकच करायचं चाललंय तिचं. हे म्हणे काय झालं आता? मलाच विचार काय झालं म्हणून. अगं ती आप्पी पोटूशी हाय, तिच्या मागे एवढा व्याप हाय, कळतं का नाही तुला? हो मावशी, ती आधीपासूनच सगळं करत आली की. सुषमा, अगं तू तरी असं नको बोलू. तुझ्या पोटची पोरगी हाय. आता एवढी तिला जर दगदग झाली आणि तिच्या पोटातल्या पोराला काय झालं म्हणजे? मावशी जरा तोंड बंद ठेवा की कायचं काय बडबड करताय. हाय का आता मी काय खोटं बोलते का? आता तुम्हीच सांगताय ना, नाही आप्पीच्या मागे एवढा व्याप हाय, सगळा कारभार ती एकटी बघतीया, तर तिच्या डोक्याला किती ताण होत असेल. अगं याचा जरा तुम्ही विचार करा ना बायकांनो. हा, धड तिला वेळेवर जेवायला बी मिळत नसल. मी तर म्हणते तिच्या शरीरात नक्की कसली तरी कमतरता बी असणार हाय. आता पोटात तिच्या बाळ आहे म्हणलं, तिने काळजी नको का घ्यायला? उद्या पोटातल्या बाळालाच काय झालं तर काय करणार? म्हणे तू उगाच पराचा कावळा करू नकोस. हा, हाय का आता मला काय करायचंय? हे बघा, जे मला वाटतं ना ते मी बोलले. तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका, नाही तर सोडून द्या. नाही पण मावशी म्हणते तर तथ्य बर का. ताई, अहो आजपर्यंत बायकांनी काम सांभाळून केलेलं नाहीत का गोष्टी? आता आईंचं बघा की, काकींचं बघा, त्यांनी काय वेगळं केलंय? आप्पी पण तेच करतेय ना. पियू, अगं घर सांभाळणं आणि हापीसचा एवढा सगळा डॉलरा सांभाळणं याच्यात लय फरक आहे बर का. वा, म्हणजे तिनं घर सांभाळलेलं चालेल, ऑफिस सांभाळलेलं नाही चालणार नाही का? पण मी म्हणते तिनं तिची काळजी नको का घ्यायला? सांगा की. ऐक, तुम्ही सगळे इथं काय करताय? अगं बाई छकुली, तू आता ऐका, मी कलेक्टर मॅडमची पी आहे ना, मी सारखी तर येतच असते. नमस्कार पीए मॅडम, सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे ठीक आहे. कलेक्टर मॅडम कुठे आहेत? आहेत का ऑफिस मध्ये? आहेत तिकडं. हा बरं ठीक आहे. मावशी तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत होता ना? मी म्हणत होते आप्पीला जर पोटातल्या पोराची खरंच काळजी असेल ना तर ती सुट्टी घेईल आणि घरात बसेल. आता तुम्ही याच सगळे, मी दाखवते तुम्हाला. छकुली, अगं आम्ही आप्पीला सांगितलेलं नाहीये, आमचं आम्ही चालू आहे. अगं बरं, लपून छपून येते, तुम्ही चला तरी. चला चला चला. चल. बाय बाय बाय. रापी दीदी येते आता. आप्पी येते खरं इकडं, ते ताई पुसतायत की तिचं लक्षच नाहीये. आप्पे अगं पुढे बघ ना, फरशी ओली आहे. रापी दीदी, मॅडम, लक्ष्मीताई थँक्यू. तुम्ही आता आलात म्हणून थोडक्यात वाचलं सगळंच. अहो मॅडम, मी तुमच्याकडेच निघाले होते. का? अहो किती वाजले, तुमची वेळ झाली. हो चला चला. बघितलं ना, आत्ता पोटाव पडली असती पोरगी. थोडक्यात वाचलं. श्वास घ्यायला तरी तिला टाइम आहे का? हे म्हणते इकडं चला, ते म्हणते तिकडं चला, आणि ही पळती निसती. कधी घ्यायची स्वतःची काळजी ही? आता बी गेली तिकडं कुठं.
चला मी दाखवते ती कुठे गेली ती. या तुम्ही. बघा इथं हप्पी दीदीची एकदम व्यवस्थित काळजी घेतली जाते. आणि घरी असतं का असं? तुम्ही घेता का काळजी का नुसतं टोमणीच मारत बसता? मला असं वाटतं तिचं काम कधीच थांबू नये. काय बायकांना तुमचं काय म्हणणं आहे? मग कसं वाटलं हप्पी दीदीचं ऑफिस? माझ्याकडे तर शब्दच नाहीत बघ. हा ग आपली आपी घरात कशी असती? खरे ह्यांनी मला सांगितलं होतं कलेक्टर लय मोठं पद असते म्हणून, पण तेव्हा मला एवढं सगळं असेल असं नव्हतं वाटलं. अहो खरंच मला पण आधी वाटायचं अभ्यास करून काय होणार आहे काय होणार आहे, आणि आता कळतंय किती मूर्ख होती ते. आता आरती घ्या आणि ववाळा आप्पीला. म्हणे तुला माहिती मला असं वाटायचं की तू एवढी तोंडाळ कर्कश बाई, तुला आमची आप्पी घाबरत कशी काय नाही. ते आता कळलं बघ मला. म्हणजे हेच की तू दंगा करतेस कारण तुझ्याकडे कायच नाही आणि तुला आयुष्यभर लोकांकडून वरबाडून जेवढं मिळालंय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आप्पीकडे आहे, म्हणून ती शांत असत्या. ए रुक्मिणी नीट बोलायचा. खरंच बोलला ताई तुम्ही. उथळ पाण्याला खळखळाट खूप. आज मला पण असं वाटतंय की मी काम नव्हतं सोडायला पाहिजे. खरे म्हणजे हे मला म्हणायच्या आधी रुपाली तू शिक पुढं शिक, पण तेव्हा असं वाटलं काय करायचंय आता शिकून. पण आत्ता मला शिक्षणाचं महत्व कळतंय. नाही हो, यात तुमची काहीच चूक नाही, माझ्यासारख्या बायकांची चूक आहे. घर सांभाळण्या पलीकडे दुसरं काहीच करायचं नाही हे आम्हीच तर शिकवलंय ना तुम्हाला. वय की मी पिऊला काम करू नको म्हणलं होतं, पण आता आप्पीला बघून कळतंय की आपण बायका बी नुसती घरातलीच कामं नाही तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो आणि त्यांच्या पुढे बी जाऊ शकतो. अगं पण काय फायदा, पुरीच्या जातीनं घर नीट सांभाळलं पाहिजे. आता पाहिलं ना कामाच्या नादात आप्पीला काय झालं असतं म्हणजे. पण काही झालं का म्हणे? नाही ना. अगं तिच्या कामामुळे तिची काळजी घेणारी लोक जास्त आहेत. अगं ती लोकांच्या कल्याणासाठी झटत्या, म्हणून त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तिच्या पाठीशी. होय हो, आता त्या लक्ष्मीचंच बघा की, आधी दारू विकायची, जे समोर दिसेल त्याला उलट बोलायची, असं वाटायचं हिचं काहीच होऊ शकत नाही. पण आता बघा आता किती बदलली, आणि ते पण फक्त आप्पीमुळं. अगं तुम्हाला कळत कसं नाही, लय हरकून जाऊ नका तिच्या कामामुळं. तिच्या कामामुळं काय काय घडलंय माहितीये ना. हा तुम्हाला जमीन हडपता नाही आली ना मावशी. ए पिऊ खोबड सांभाळून बोलायचा. मी तर म्हणते आप्पीनी सुट्टी घेतलीच पाहिजे, पण घेती का तरी ती? अहो काय गरज नाही मावशी, अपर्णा तिची व्यवस्थित काळजी घेऊन काम करते. नाही रुपाले, तुला सांगते त्या आप्पीपेक्षा तू लय भारी काम करतेस बघ. आता बघ ना, तू जर घर नीट सांभाळलं नसतं तर काय फायदा आहे त्या एवढ्या मोठ्या हापिसाचा आणि एवढ्या मोठ्या कामाचा. तोंड उघडलं ना की तुझ्या तोंडातनं घाणच येते म्हणे. आणि मावशी अपर्णा तिची दोन्ही कामं चांगली करते, आणि घरी मी पिऊ आई आम्ही सगळेच असतो ना, म्हणून आम्ही तिला किचन मध्ये येऊन देत नाही. हो तर रुपाली आता कशी बरोबर बोललीस तू. रुपाले एक लक्षात ठेवा, तुझ्या पायावर तूच कुऱ्हाड मारून घेतेस आता. ओ मावशी तुम्ही आग लावायचं काम करू नका बरं का. ए चकुले खोबड फुडीन. बघा ते एवढ्याच्या पोरीला कळतंय, तुम्हाला कळत नाहीये. नाही मला तर वाटतं ना आता आता आप्पीची दृष्टच काढून टाकली पाहिजे बघ. काकी खरंच घरी गेल्यावर तिची दृष्ट काढा, आपलीच कोणाची तरी नजर लागेल तिला. साबण विक्रीसाठी दिला नंबर आणि पस्तावली अभिनेत्री. लोकांचं कळत नाही बाबा.
अरे अर्जुन सर, तुम्ही इथे? मॅडम आहेत आतमध्ये. नाही नाही, तिला काय बोलू नका, माझं तुमच्याकडेच काम आहे जरा. माझ्याकडे काय काम आहे? मी आपल्याला म्हणलं होतं रजा घे म्हणून. मला माहिती ती काय माझं ऐकणार नाही आणि रजा काय घेणार नाही. काय ना सर, त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे. पण तुम्ही जरा तिच्याकडे लक्ष द्या, म्हणजे ती दगदग होऊन देऊ नका एवढंच. हो नक्की. मी लक्ष्मीताईंना पण भेटतो, त्यांना पण सांगतो. काय आहे, पहिल्यापासूनचं हॅपीच कामाच्या गडबडीत अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही, पण आता काळजी घेतली पाहिजे ना. नाही नाही सर, इनफॅक्ट त्या स्वतःची नीट काळजी घेतात. तुम्ही काय तोंडे तिचीच बाजू घेणार, मला माहिती आहे. हो नाही, असं नाही, खरंच ट्रस्ट मी. नाही नाही, पण खरं सांगू का, तुम्ही आणि लक्ष्मीताई आहेत म्हणून मला टेन्शन नाही, नाहीतर तुम्हाला सांगतो सुधारलं नसतं मला या दिवसांमध्ये. अजिबात टेन्शन घेऊ नका. इनफॅक्ट मॅडमना रेस्ट करण्यासाठी आम्ही वेगळी रेस्ट रूम सुद्धा थाटली. एक नंबर काम केलं काय तोंडे, तुम्ही खरंच भारी काम केलं. पण मला टेन्शनच नाही आता काय. फक्त अजून एक रिक्वेस्ट आहे, तेवढं करा. बोला. आपल्याला सांगा अजिबात इथून बाहेर जायचं नाही, म्हणजे ऑफिस टू घर, घर टू ऑफिस एवढंच काम झालं पाहिजे. काय माहितीये का, आता ह्या दिवसांमध्ये याची जास्त गरज आहे. गायतोंडे होईल ना? हां बोलतो मी मॅडमशी. बोलू नका गायतोंडे, कराच. का माहितीये का, आत्ता आरामाची जास्त गरज आहे. होईल ना? हो हो नक्की नक्की. मला माहिती होतं. ऑफकोर्स. तुम्ही असल्यावर मला टेन्शनच नाही. येस सर. बरं चला येऊ का? ओके सर. काय चहा वगैरे नको आता? सॉरी, मी विसरलो. घ्या ना. अहो मी गंमत केली, मला पण उशीर होतोय, निघतो मी. ओके सर. थोडं आपल्याकडे लक्ष द्या. ओके नक्की. अरे बापरे, मॅडमनी तर कालच ठरवलं की त्या गावोगावी जाऊन डिलिव्हरी झालेल्या महिलांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत, आणि हे म्हणतात की त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. यांच्या कात्रीत मी अडकलोय. बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त को बदलना सीखो. मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. चला गायतोंडे. अरे तुम्ही सगळेजण चालय? मग अरे सांगितलं होतं की तुला सकाळी. हा मग भेटला का? आपल्याला भेटला नाही, सरप्राईज विजिट होतं त्यांचं. अरे आप्पीचा रुबाब बघूनच आम्ही दंग झालोय बघ. आज आम्हाला सगळ्यांना एवढं भारी वाटलंय ना. काय आपल्याला काम करताना बघून भारी वाटलं का? अरे बघ ना अर्जुन, तुला मला जे कळतंय ते ह्या बायकांना कळना झालंय. आता तू सांग, किती कामाचा व्याप आहे तिला. हा, कशी काळजी घेईल ती स्वतःची? अहो मावशी, जरा थांबा की तुम्ही. नाही मामी, मावशी काय चुकीचं बोलत नाही खरं तर. अर्जुन, आप्पीला तिचं काम लई आवडतं बघ. अरे कुणी असो वा नसो, पण तू आतापर्यंत तिला साथ देत आलायस. अरे आता पण सोबत राहा की. काकी अगं मी बरोबर आहेच की, मी नाही कुठं म्हणतोय, पण आत्ता महत्वाचं काय आहे, काम का बाळ? तूच सांग. आणि काम करतच राहायचंय ना पुढं, पण आत्ता बाळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे का नाही? आणि मी काम बंद कर असं म्हणतोय का? मी एवढंच म्हणतोय की आता रजा घे, विश्रांती घे, पुढं आहेच ना सगळं हे. भाऊजी, आपण सगळे जाऊयात का तिला भेटायला? नाही वहिनी, मी आलोय लय वेळा, तुम्ही या जाऊ. अहो असं का म्हणताय दाजीबा? चकुले अगं मला जरा काम आहे, तुम्ही जाऊन या. तुला माहितीये ना? अरे पण तुझ्या संग यायचं होतं आम्हाला. नाही काके, तुम्ही या जाऊन, मी निघतो. आणि हा, तुम्ही पहिल्यांदा आले ऑफिस बघायला, हे सगळं बघून हरकून जाऊ नका. आत्ता आपल्याला जास्त विश्रांतीची गरज आहे. हेच खरंय. येतोय. पिऊ, अर्जुन जरा नाराजच वाटत होता नाही का? आपण बोलून बघूयात भाऊजींशी. ह्या खोळ्या किती का खुश व्हायनात, पण आप्पीना अर्जामध्ये तर आग लागलीच आहे ना. आता फक्त त्या आगीत थोडस तेल ओतलं पाहिजे. मॅडम, प्लॅन ठरलाय ना गायतोंडे? हो एकदम ठरला मॅडम, पण तत्पूर्वी मला आपल्याशी काही बोलायचं. बोला की. मॅडम, आत्ताच अर्जुन सर मला भेटून गेले. काय? अर्जुन इथे ऑफिसमध्ये आला होता? हो मॅडम, आणि तुमची काळजी घेण्याचे त्यांनी मला इन्स्ट्रक्शन्स दिलेत. आणि काय? आणि त्यांनी मला सक्त ताकीद दिली आहे की तुमचा प्रवास आतापासून
फक्त घरून ऑफिसला आणि ऑफिसहून घरी एवढाच झाला पाहिजे. एक मिनिट, तुम्ही अजून काही सांगितलं नाहीत ना या आपल्या फील्ड व्हिजिट बद्दल वगैरे? नाही मॅडम, मी अजिबातच काही सांगितलं नाही. इनफॅक्ट आल्या आल्याच त्यांनी मला ही ताकीद दिली. काय करायचं आता? मॅडम एक सांगू, तुम्ही फील्ड वर्कवर गेलंच पाहिजे का? काय तोंडी, मी तुम्हाला जरा स्पष्टच सांगते, हे काम दुसरं कोणीही करू शकतं, पण जे प्रश्न मला पडले ते मलाच विचारले गेले पाहिजे ना. हे सगळं मान्य, पण मग अर्जुन सरांचं काय? तेच तर काय करावं कळत नाहीये. पण ही व्हिजिट पण महत्वाची आहे, दुसरा पर्यायच नाहीये काही. काय तोंडे, आप्पी बाहेर जाणार नाही याची जबाबदारी तुमची होती ना? पण नाही काय हो, काय झालं तुम्हाला? नाही काय नाही मॅडम, ऐका ना, अर्जुन साहेबांना तुम्ही फील्ड वर्कवर गेलेलं अजिबात आवडणार नाही. प्लीज नका जाऊ. काय तोंडे, मला सगळं कळतंय. रात्र मी तर असा विचार करते की घरी जाऊन सगळ्यांसमोर त्यालाही सांगून टाकावं. पण मॅडम, तुम्ही बाळाचा जरा विचार करा. अर्जुन साहेब एकदम चुकीचे नाही आहेत. हो, तो अजिबातच चुकीचा नाहीये. आणि मी बाळाचा विचार करते की बाळाचा विचार करते म्हणूनच ही योजना किती महत्वाची हे लक्षात आलंय ना माझ्या. हो, ते सगळं बरोबर आहे मॅडम, पण ह्या सगळ्याचा तुमच्या नात्यावर परिणाम नाही झाला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. काय तोंडे, मतभेद होणार, वाद होणार यात शंकाच नाही. हा, पण एवढ्याने तुटेल एवढं सैल नाही आमचं नातं. येस, आय अग्री. ऑन द अदर हँड मला असंही वाटतंय की तुम्ही हे सगळं जर नाही केलं तर इतकी चांगली राबवलेली योजना कदाचित बंद पडू शकेल. करेक्ट, म्हणूनच म्हणते लढलं पाहिजे. मी एकट्याने का होईना लढेल, कारण हा फक्त माझ्या एकटीचा मुद्दा नाही हो, जिल्ह्यातल्या अनेक गरोदर महिलांचा मुद्दा आहे हा. येस मॅडम, पण मग अर्जुन सरांचं? मी बोलते त्याच्याशी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हो, तो तुम्हाला काही नाही बोलणार. हां हां, हे असंच व्हावं की त्यांनी मला काही बोलू नये. इनफॅक्ट मी आता त्यांच्यापासून दूरच राहणार आहे. काय तुम्ही नका काळजी करू, आपण करूया सगळं चांगलं काम. तुम्हाला हसू येते. तुमचं काय करायचं सांगू त्याला आता. अहो, एवढं मोठं ऑफिस आहे तिचं, नाही म्हणलं तरी 100-150 लोक कामाला असतील. आणि त्या सगळ्यांची साहेबीन आहे आपली आप्पी. आणि ती चालायला जरी लागली ना तरी लोक मागे सरत्यात. आम्ही जाऊन आलोय ऑफिसला. अहो सरकार, आई फक्त ऑफिसचं नाही तर त्यांच्या सुनेचं कौतुक सांगतात. हो. आणि खरंच आहे बरं का, म्हणजे आपली अपर्णा एवढ्या मोठ्या पदावर काम करते असं ती घरी असताना अजिबात वाटत नाही. साधीच आहे ना आपली आप्पी. साधी आहे म्हण. तिथं तर चांगली तोऱ्यात चालली होती, रुबाब झाडत होती. मावशी, तो रुबाब तिच्या पदाचा आहे, तुम्हाला नाही समजलं. मी पण कोणाला सांगतो या ठिकाणी. नाहीतर काय, हे समदतीनं मेहनतीनं कमावलेलं आहे. हा, बघा आली आप्पी. ये आप्पी. अगं ये. अगं तुझा विषय चालू आहे मगासपासून. जरा कशामुळे काय झालं आता? अगं अपर्णा, तुझं कौतुक चाललंय, कौतुक. आप्पे, अगं अगं लई मोठी आहेस बघ पोरी तू. हे आम्हाला आजवर कळलंच नाही बघ. पण झालंय काय? अगं आम्ही सगळ्याजणी आज तुझ्या ऑफिस मध्ये आलो होतो. काय? कधी? सकाळीच आलेल्या. एक मिनिट, तुम्ही सांगितलं का नाही? भेटलात पण नाहीत मला. भेटलो असतो तर आम्हाला आप्पीच भेटली असती. आम्हाला कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंना भेटायचं होतं. देवा, तुम्ही. अगं अपर्णा, आज आम्हाला ना लई मज्जा आली आणि आम्हाला सकाळी सोडायला बापूच आले होते.
आई शपथ, म्हणजे जवळजवळ तुम्ही दिवसभर तिथं होतात. याला काय अर्थ आहे मला सांगायचं तरी ना, मी भेटले असते की तुम्हाला. अगं परत येऊ की भेटायला? हा काके, तुम्ही सगळेजण मिळून जा परत. आता आप्पी तिथंच असेल ना कायम.